जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्र हो रब्बी अनुदान हेक्टरी 10,000 रुपये वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल एक JR देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत. ते JR आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. चला व्हिडिओ सुरू करूया. राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता विशेष मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांतर्गत दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे. आता यामुळे शेतकऱ्यांचे शेती पीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते, अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता विशेष मदत पॅकेज अंतर्गत हेक्टरी रुपये 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत देण्याबाबतचा संदर्भदीन शासन निर्णय दिनांक 10/10/2025 रोजी घेण्यात आलेला आहे. जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आणि अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामांकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी रुपये 10,000 प्रमाणे 3 हेक्टर मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरिता संदर्भदीन दिनांक 10/10/2025 शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 2,262 कोटी 43,39,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. अशा प्रकारचा इथे शासन निर्णय देण्यात आलेला आहे व कोणत्या कोणत्या जिल्ह्याकरिता किती निधी हे मंजूर झालेली आहे हे देखील आपण पाहून घेणार आहोत. आता यामध्ये नागपूर विभागातील जिल्हे आहेत, त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे आहेत. यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या देखील देण्यात आलेली आहे. बाधित क्षेत्र देखील हेक्टरमध्ये देण्यात आलेलं आहे व पुढे निधी लाखामध्ये देखील देण्यात आलेला आहे. त्यापुढे नंतर या ठिकाणी अमरावती विभागातील जिल्हे आहेत, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम यामध्ये देखील पुढे शेतकऱ्यांची संख्या, बाधित क्षेत्र आणि रक्कम देखील किती मंजूर झालेली आहे हे सर्व प्रकारे तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे.